सांगलीकरांच्या आरोग्याचा फास ठरलेला शेरी नाला आता तरी कायमस्वरूपी तोडगा हवा. सांगली मिरजकुपवाड महानगरपालिकेच्या स्थापनेला 3 दशके होत आली, तरीही शहराच्या 5वीला पुजलेला शेरी नाल्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. दैनिक सकाळने या विषयावर जी मालिका सुरू केली आहे ती केवळ बातमी नसून सांगलीकरांच्या वेदनेला वाचा फोडणारा एक आरसा आहे. समस्येचे गांभीर्य. शेरी नाल्यातून दररोज सुमारे 45 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. यामध्ये केवळ सांडपाणीच नाही, तर कारखान्यांचे घातक केमिकल्सयुक्त पाणीही असते. ही तीच कृष्णा नदी आहे, जी सांगलीची जीवनवाहिनी आहे. ज्या नदीचे पाणी आपण तीर्थ मानून पितो, त्याच नदीत हे विष कालवले जात आहे. हे शहराचे दुर्दैव आहे. प्रशासकीय उदासीनता आणि कागदी घोडे. 50 वर्षांचा इतिहास. हा प्रश्न गेल्या 50 वर्षांपासून चर्चेत आहे. पण तो अर्थसंकल्पाच्या कागदावरून जमिनीवर उतरलेला नाही. प्रदूषण मंडळाचा दिखावा. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला आजवर केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार केले आहेत, मात्र ठोस कारवाईच्या नावाने आनंदच आहे. चुकीचे नियोजन. 1995 ते 96 मध्ये राष्ट्रीय नदी कृती योजनेची पहिली बैठक होऊनही आजवर कोणताही प्रभावी प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. आमच्या मागण्या. लोकहित मंच सांगली. 94 कोटींचा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला 94 कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ मंजूर करून निधीची उपलब्धता करून द्यावी. 2. सांडपाणी प्रक्रिया केंद्र. नदीत पाणी जाण्यापूर्वी त्यावर 100 प्रक्रिया होईल, यासाठी सुसज्ज वॉटर ट्रीटमेंट प्लांट युद्धपातळीवर कार्यान्वित करावा. 3. लोकप्रतिनिधी. 3. लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवावी. आता कारभारी नवे आहेत. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम. त्यामुळे त्यांनी जुन्या समस्या सोडवण्यासाठी कॉर्पोरेट पद्धतीने मास्टर प्लॅन राबवावा. शेरी नाला हा केवळ पाण्याचा प्रवाह नाही, तर तो सांगलीच्या आरोग्याला लागलेली कीड आहे. जर या अधिवेशनात ठोस निर्णय झाला नाही, तर लोकहित मंच सांगलीकरांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडेल. आपला नम्र. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.